मित्रांनो, आज आहे ना कस्टमरला घेऊन आलो मी एक ठिकाणी. म्हणजे कुठं माहिती आहे का, क्रेशरवरती भावांनो. आणि गाडी बुक केली कस्टमरनी ऑनलाईन. आपल्या ना Instagramवरती सध्या खूपच जोर चालू आहे. पण कुत्रे मुतून चालले ना गाडीवरती. अरे बाप रे बाप! टोपलं भर मुतला गाडीवरती माझ्या आणि हात इतका भरला मित्रांनो, बघू शकता दुनियाभराचा. हे सर आहे आपले बॅगवाले बरं का मित्रांनो. आणि यांना घेऊन आहे ना आपण आलोय क्रेशर. बरं, हे तेच लोक जे माझ्या गाडीवरती मुतले मित्रांनो, आता माझ्यासोबत फिरून राहिले. काय खरं नाही, असे लोक राहतात जीवनामध्ये. आपल्याला मागून भुगता आणि सोबत पण राहता. हे जे कस्टमर आहे ना कर्नाटकचे मित्रांनो, आणि इथे ना टेंडर टाकले नाशिक मध्ये त्यांनी. कारण की ओझर एअरपोर्टला आहे ना काम चालू होणार आहे रनवेचं मित्रांनो. त्या कामासाठी आहे ना त्यांना मटेरियल लागतंय मित्रांनो. त्याच्या मटेरियलमुळे इथं घेऊन आलो. त्यांना म्हटलं इथं भरपूर प्लांट आहे, टेन्शन घेऊ नका. म्हटलं तुम्हाला लागेल तेवढं मटेरियल भेटेल. मग इथं आल्याच्या नंतर बघतो तर काय, इथं नुसतं मशीनच मशीन ना भाई, बाकी काही दिसत नाही. नुसतं मशीनवरतीच कार्यक्रम चालले. बघू शकता मोठमोठ्याले जेसीपी मित्रांनो. कधी न बघण्यात आलेल्या एवढ्या मोठमोठ्याल्या मशिनरी होत्या मित्रांनो. मी तर पाहून हँगच झालो. मग काय सर निघले इथून मटेरियल चेक करायला. म्हणजे मटेरियल चेक करून घेतो. म्हटलं सर करा, टेन्शन घेऊ नका, तोपर्यंत मी इथला ब्लॉग बनवून टाकतो मस्त टकाटक मध्ये. सर म्हणे बनवा. मग काय बघू शकता हे ढिग मोठमोठ्याले मित्रांनो. हे ढिग पाहून तर मला माझं लहानपणच आठवलं. असं वाटत होतं रेतीच्या ढिगावर जाऊन खेळावा. परत म्हटलं नको लय हानतील लोक. पण बघू शकता त्यांचा माणूस प्रॉपर समजून सांगू राहिला साहेबांना आमच्या. तुम्हाला इथली जेसीपी ना जवळून दाखवतो मित्रांनो. इतकी खतरनाक आहे ना, डायरेक्ट रणगाड्यासारखी मित्रांनो. 2-4 फावड्यामध्ये तुमची हायवा डायरेक्ट फुल होऊन जाईल मित्रांनो. कारण की त्याचं तोंड पा किती मोठं आहे मित्रांनो. मटेरियलचे एवढे ढिग पडलेले. म्हटलं चला आपण बी हातात घेऊन बघू काय क्वालिटी आहे. पण आपल्याला काय ढिगळ कळत नाही बरं का याच्यातलं. उगाच हातात घेऊन शानपणा करायचे काम करत होतो मित्रांनो मी. तर बोलले अजून एका प्लॅन्टला जाऊ. म्हटलं चला ना, काहीच अडचण नाही. पण रस्त्यात निघलो तर बघू शकता तुम्ही, बापरे रस्त्यात खड्डा काय खड्ड्यात रस्ता काहीच कळणार रे भाई. एवढा खतरनाक खराब रस्ता. अरे कशी गाडी जाणार यार, माझी सिडॅन गाडी. डायरेक्ट युटर्न घ्यावा लागणार आहे भावांनो आपल्याला. गाडी लावून द्यावा लागणार आहे. सरांना बोललो ये नाही चलेगा. सर म्हणे फिर वापिस ले लो रिवाज. मग काय रिवर्स गाडी घेतली मित्रांनो आणि एक ठिकाणी लावून द्यायची आपल्याला ही गाडी. मग काय तुमच्या भावाने गाडी लावली डायरेक्ट ट्रक मध्ये एंट्री केली. ट्रकवाल्या भाऊंना म्हटलं हमारे मंजिल तक छोडो हमको. ट्रकवाले भाऊ म्हणे टेन्शन नका घेऊ, तुम्हाला सोडून देतो. बिचारी माझी बसंती बाजूला लावून दिली मित्रांनो रस्त्याच्या. मला खूपच आठवण येते तिच्याकडे, कोणी लक्ष देणार नाही आता मित्रांनो. आपले सर आपले फॉलोअर्स आहेत आणि ते कर्नाटक वरतून आले ना म्हणून धक्काबुक्की खात चाललो. नाही तर बिनकामी जीव नसता काढला. आपल्या फॉलोअर्स साठी जीव काढावा लागतो भावांनो. आपल्या फॉलोअर्स साठी काही पण. त्याच्यामुळे तुमचा भाऊ ह्या गाडीमध्ये आला होता आणि फायनली लोकेशन वरती पोहोचलो मित्रांनो, बघू शकता. आणि तो व्हिडिओ काढायला अलाउड नसल्यामुळे तुमच्या भावाने व्हिडिओ वगैरे काढले नाहीत. पटापट इथलं सर्व काम आवरून आम्ही डायरेक्ट निघलो दुसऱ्या गाडीमध्ये मित्रांनो. आणि फायनली आमच्या लोकेशन वरती आलो. गाडीवाल्या दादांचं मनापासून आभार आहे, कारण की एवढ्या खराब रस्त्यातून आम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय. धन्यवाद दादा. आता आम्ही इथून निघलो HL ला. सरांना विचारलं HL ला काय काम आहे. सर बोलले आपल्याला भरायचं आहे टेंडर इथलं. म्हटलं क्या बात आहे यार. मग काय डॉक्युमेंट जमा केले सरांनी आणि सर बोलले आलो तुम्ही 30 मिनिटांमध्ये. म्हटलं काही अडचण नाही सर, तुम्ही या. मित्रांनो तुम्ही पण नाशिक मध्ये आले तुम्हाला कॅब बुक करायची तर मला इंस्टावरती मेसेज करा. आणि व्हिडिओ आवडत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.